नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो, आज मी जो व्हिडिओ करतो त्याचा त्या स्क्रिप्ट म्हणजे आय टी शेअर पडलेला आहे. त्याच्यापैकीच हा एक शेअर पडला आहे. हा आय टी सर्व्हिसेसचा शेअर आहे. त्याचं नाव आहे टाटा टेक्नॉलॉजीज. ओके, टाटाचा ब्रँड आहे. ओके, त्यामुळे विश्वासार्हता उत्तम आहे. आणि ह्या शेअरचा IPO टिपिकली मी 2 वर्षापूर्वी आला होता आणि दॅट टाईम इट वॉज प्रॉब्ली ॲट 700-750 लोकांच्या उड्या पडल्या होत्या. ओके, कोणालाच मिळाले नाही शेअर किंवा खूप कमी लोकांना मिळाले. तर तो शेअर 1200पर्यंत गेला आणि त्याच्यानंतर जो पडला आणि तो आता गेल्या जवळजवळ 6 महिने पडलेला आहे. फ्रॉम एप्रिल 2025 25ला बॉटम झाला ₹608 आणि सध्या मे बी ₹700 असू शकतो. तुम्ही बघा टेक्निकल चार्ट, त्याच्याप्रमाणे तुम्हाला चांगला शेअर म्हणजे काय ते सांगतो. आणि IT सर्व्हिसेसचा शेअर आहे आणि ऑटो कॉम्पोनंट्स म्हणजे काय, ऑटोला जो रिबन्स आणि फ्रिल्स लागतात. ओके, की तुम्हाला ह्या सगळ्या IT फीचर्स पाहिजेत, स्क्रीन पाहिजे, स्क्रीनवर टच स्क्रीन पाहिजे, टच स्क्रीनमध्ये अजून काही हजारो गोष्टी पाहिजेत, तर त्या सगळ्या बनवते टाटा टेक्नॉलॉजी. टाटा एलेक्सी जे बनवते त्याच्यासारखंच काहीतरी बनवत असेल. डिटेलिंग तुम्ही शोधा, तुम्हाला हा गृहपाठ आहे. ओके, आणि यांची टिपिकली सर्व्हिस रेव्हेन्यू आहे 78% आणि प्रोडक्ट रेव्हेन्यू आहे फक्त 22%. ओके, सर्व्हिस रेव्हेन्यूमध्ये जास्त मार्जिन असतं, प्रोडक्टमध्ये कमी मार्जिन असू शकतं, ते तुम्हाला शोधायचं आहे. ओके, आणि हा शेअर जर 1077 जो पडत आला, 6 महिने पडला आणि आता 6 महिने पडलेल्या स्थितीमध्ये आहे. मार्केट डाऊन असल्यामुळे. ओके, या कंपनीचं बॉरोईंग 237 कोटी आहे, 257 होतं. ऑपरेटिंग कॅश फ्लो 700 कोटी आहे एका वर्षाला आणि गेल्या वर्षी 294 कोटी होता. म्हणजे ऑपरेटिंग कॅश फ्लो चांगला आहे, उत्तम आहे. ओके, TTM प्रॉफिट ह्याचा मार्जिन कमी झाला आहे पण ॲब्सोल्यूट प्रॉफिट वाढला आहे. ओके, 170 कोटी प्रॉफिट आहे TTM आणि गेल्या वर्षी जूनमध्ये प्रॉफिट होता 162 कोटी, त्यामुळे 8 कोटी प्रॉफिट वाढलेला आहे. आणि डिव्हिडंड 70% देऊन टाकतात लोक. डिव्हिडंड पेआउट म्हणजे जेवढा प्रॉफिट मिळाला आहे, लेट्स से 500 कोटी प्रॉफिट मिळालं आहे वर्षाला, त्यातले 70% डिव्हिडंड वाटून टाकतात. आणि इक्विटी याची 81 कोटी आहे. गेल्या वर्षी म्हणजे आधी ह्याची इक्विटी 42 कोटी होती IPOच्या आधी आणि फेस व्हॅल्यू 2 आहे. ओके, आणि 1 वर्षाचा PBT 5% वाढलेला आहे आणि 1 वर्षाचा मार्केट व्हॅल्यू म्हणजे शेअरचा भाव हा 35% पडलेला आहे. ही जेव्हा कंडिशन असते की PBT वाढला आहे एका वर्षामध्ये पण मार्केट रेट पडलेला आहे, तर ती उत्तम कंडिशन असू शकते. त्याच्यामुळे तुम्हाला हा शेअर बघायला हरकत नाही आहे. मार्जिन्स फॉल झाले त्याच्यामुळे शेअरचा भाव पडलेला आहे, पण मार्जिन्स फॉल झाले म्हणजे किती पडले, चांगले आहेत मार्जिन अजूनसुद्धा. मार्जिन्स आर स्टील अराउंड मे बी 13-14% विच इज गुड. PE 42 आहे, PE जास्त आहे असं वाटतं आहे, पण तरी हा गोईंग फॉरवर्ड PE कमी येईल कारण PBT वाढेल, PAT वाढेल. ROC 26% आहे आणि ROE पण 20% आहे. तसा हा टाटाचा शेअर आहे आणि याच्यामध्ये ऑटोला हे 90% कॅटर करतात आणि नॉन ऑटोला 10% कॅटर करतात. तर हा चांगला शेअर आहे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं तर तुम्ही चेक करा आणि नंतर त्याच्यावर ॲक्शन घ्या. चांगले शेअरचा मग आपण अभ्यास करूया. ओके, थँक्यू सो मच.